ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये साक्षीचा म्हणजे साक्षीने जो पुरावा दिलेला असतो की माझ्यासोबत शिवानी जाधव या नावाची मुलगी मला तिथे सापडली होती आणि ती धुमाळ चाळीत राहते. आता मात्र रविराजांना साक्षीवरती संशय असल्यामुळे ते धुमाळ चाळीत निघतात आणि त्याच वेळेला धुमाळ चाळीमध्ये राहणारी कुसुम आणि तिच्यासोबत राहणारी कविता यांचा आमनासामना होणार असतो. म्हणजे आता कविताचा शोध घेत कुसुम आलेली असते धुमाळ चाळीमध्ये आणि याच धुमाळ चाळीमध्ये रविराज आता चक्क पुरावा शोधायला निघालेले असतात. तो पुरावा असतो शिवानी जाधव या व्यक्तीचा. शिवानी जाधव हिला शोधण्यासाठी धुमाळ चाळीत आता ज्या वेळेला रविराज येतात, पत्ता शोधत शोधत रविराज येत असताना रविराजांना खूप मोठं सत्य उलगडणार असतं. आत्तापर्यंतचं त्यांच्यापासून लपून राहिलेलं 1-2 नाही तर 3 सत्यांचा रविराजांच्या समोर आता उलगडा होणार असतो आणि मालिकेमध्ये एक रंजक वळण येणार असतं. आता इकडे सायलीला घ्यायला अर्जुन आलेला असतो. अर्जुन धुमाळ चाळीतच आलेला असतो. त्याच वेळेला त्याला आता कुसुमताई तिकडून हाकलून लावते. कुसुमताई सांगते, हे बघ माझी सायली तुझ्यासोबत येणार नाही. अर्जुन म्हणतो, हे बघा मला 2 मिनिटं तिच्याशी बोलू दे, मी तिच्याशी बोलेन आणि मग तुम्हाला ती सांगेल की तिला माझ्याशी बोलायचं आहे की नाही आणि मग तुम्ही ठरवा ना. पण कुसुम ऐकायला तयार नसते. तू कितीही मोठा वकील असलास तरी माझ्यावरती कोर्ट केस कर पण इथे येऊ नकोस असं म्हणत कुसुम अर्जुनला हकलत असते. सायलीला आत पाठवते आणि म्हणते कुणीही कोणाशी बोलायचं नाही. सायलीचं मन काही रमत नसतं. तिला अर्जुनसोबत बोलायचं असतं. ती लपून छपून पाहत असते. अर्जुनसोबत बोलण्याचा प्रयत्न करत असते पण कुसुमताई तिला काही जाऊ देत नसते आणि कुसुमताई अर्जुनला आपल्या घरातून चालतं करते. अर्जुनला जरी कुसुमताईने आपल्या घरातून चालतं केलं असलं तरी अर्जुन काही धुमाळ चाळीतून बाहेर जात नाही. तो त्याच धुमाळ चाळीमध्ये घुटमळत राहतो ज्या धुमाळ चाळीमध्ये रविराजांची एंट्री होणार असते. आता इकडे रविराजांना साक्षीने पत्ता दिलेला असतो. आता साक्षीचं हे पण सगळं नाटकच असतं पण तिला माहीत नसतं त्याच धुमाळ चाळीमध्ये आता कुसुमताई राहणार आहेत आणि खरा खोट्याचा सगळा तिला आता सोक्षमोक्ष होणार आहे. साक्षीने आता मात्र शिवानी जाधव या नावाची एक काल्पनिक मुलगी तयार करत तिचा धुमाळ चाळीमध्ये एका रूममध्ये राहायला देऊन आता रविराजांना तिकडे पाठवण्याचा प्लॅन केलेला असतो. पण ही साक्षी जाधव हिला जी रूम दिलेली असते ती अगदी कुसुमच्या जवळच असते. त्यामुळे कुसुम आता तिला ओळखतच नसते किंवा ती धुमाळ चाळीत राहतच नव्हती हे कुसुमला अचूक माहिती असतं पण साक्षीला माहीत नसतं की कुसुम तिकडे राहते. त्यामुळे खूप मोठी गडबड होणार असते आणि त्याचबरोबर कुसुम आता प्रतिमाला घेऊन पण घरी येणार असते आणि रविराजांना पत्ता दिल्यावरती रविराज म्हणतात, मी धुमाळ चाळीमध्ये जाऊन आता पाहतो आणि त्या शिवानी जाधव या मुलीचा शोध घेतो, तिच्याशी बोलतो आणि तिला कोर्टामध्ये काय बोलायचं काय नाही किंवा कोर्टामध्ये जे खरं आहे ते सत्य तिने सांगावं अशी रिक्वेस्ट करतो. यावरती साक्षी म्हणते, ठीक आहे तुम्ही जाऊन या आणि जर कोर्टाला ती घाबरली तर मी सुद्धा तिच्याशी जाऊन बोलेन, तिला कम्फर्टेबल करेन. रविराज म्हणतात, त्याची काही गरज पडणार नाही, मला नाही वाटत की ती काही असं नको सांगेल, मी तिला समजावतो. मग रविराज आता इकडे निरोप घेऊन धुमाळ चाळीत जायला निघतात. साक्षी म्हणते, तुमचे जितके आभार मानू तितके खरंच कमी आहेत. म्हणजे तुम्ही माझ्यासाठी जे काही करताय हे फक्त एक बापच आपल्या मुलीसाठी करू शकतो. खरंच तुम्हाला ना मी किती आभार मानू असं म्हणत साक्षी नाटक करायला लागते आणि खोटाच पत्ता देते ज्या पत्त्यावरती 2-4 दिवसापूर्वी शिवानी जाधव नावाच्या मुलीला शिफ्ट केलेली असते. आता रविराज निघतात. त्यांना खरंच वाटत असतं की साक्षी खरं बोलते आहे. मग आता ॲड्रेस विचारत विचारत रविराज आता त्या धुमाळ चाळीपर्यंत पोहोचतात. धुमाळ चाळीवरती पोहोचल्यावरती रविराज विचारतात की हा ॲड्रेस इथेच राहतात का हे लोक. यावरती तो माणूस सांगतो, म्हणजे हे बघा मला ही व्यक्ती कोण आहे माहीत नाही आहे पण हां धुमाळ चाळ आहे ना ही इथून सुरू होते आणि तुम्ही जो रूम नंबर सांगताय ना त्या 1-2 रूम सोडून तिथून आहेत असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात, ठीक आहे पण ही शिवानी जाधव ही मुलगी इकडेच राहते का. यावर तो माणूस म्हणतो, मी तुम्हाला तेच सांगतोय ना की मला शिवानी जाधव नावाची मुलगी कोण माहीत नाही पण हा ॲड्रेस इथला आहे. कसं आहे ना या चाळीमध्ये भाड्याने बरेचसे लोक राहतात, स्वतःच्या पण रूम असतात काही भाड्याने, त्यामुळे भाडेकरू बदलत सुद्धा असतात, म्हणून तुम्ही आतमध्ये जाऊन चौकशी करा. रविराज म्हणतात, ठीक आहे थँक्यू असं म्हणत रविराज आता तिकडून जायला निघतात. त्यांना आता ॲड्रेस तर कळालेला असतो पण अजूनही रविराजांच्या मनात शंका असते की शिवानी जाधव ही खरंच त्यावेळेला होती, कारण साक्षी आधी काहीच आठवत नाही म्हणते. काही दिवसांनी सांगते की मी या ग्राउंडवरती गेले होते.
त्याच्या काही दिवसाने सांगते की मला एक मुलगी सापडली होती आणि मला काही आठवत नाही म्हणणारी साक्षी तिचं अगदी नाव शिवानी जाधव हे सांगते, तिने दिलेला ॲड्रेस सांगते. इतकं कसं काय योगायोग होऊ शकतं? रविराजांना गोष्टी थोड्या डाऊटफुल असतात. तोपर्यंत इकडे आता अर्जुन आणि सायली यांच्यामधलं भांडण मिटून अर्जुन आता तिला घेऊन घरी चाललेला असतानाच इकडे कुसुमला पोलीस स्टेशनवरून फोन येतो. तुम्ही वर्णन केलेली व्यक्ती आता आम्हाला मिळालेली आहे, तुम्ही येऊन त्यांना घेऊन जा. मग आता सायली आणि अर्जुन हे सुद्धा कुसुम सोबत जायला निघतात. तर कुसुम सांगते तुम्ही मला रस्त्यामध्ये ड्रॉप करा, त्यानंतर मला थोडंसं काम आहे, मग मी कविताताईंना घेऊन जाते. त्यानंतर अर्जुन आणि सायली कुसुमला ड्रॉप करतात आणि तिकडून निघून जातात. त्यानंतर कुसुम आता पोलीस स्टेशनला जाऊन कविताची भेट घेते आणि तिला सगळा प्रकार विचारण्याचा प्रयत्न करते. पण कविता फारसं काही नीट सांगू शकत नाही आणि त्यामुळे कुसुम आता तिची बॅग वगैरे उचलते आणि पुन्हा आपल्या घराकडे यायला निघते. कुसुम कविता या दोघी जणी निघता येतात आणि एका पारावरती बसतात. पारावरती बसल्यावरती कुसुम तिला विचारत असते, कविताताई का हो, तुम्हाला माझ्याकडे राहायला आवडत नाही का? असं का तुम्ही केलं? इकडून निघून जाण्याचं काम का केलं? तुम्ही मला सांगाल का? कविता तिला सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि दोघी जणी ज्या पारावरती बसलेल्या असतात त्याच पाराच्या इथून रविराजांची एंट्री होणार असते. आता मात्र नियती एक अजब योगायोग बनवणार असते. ज्या महिपतीमुळे आता 21 वर्षापूर्वीचं भयानक सत्य उलगडलेलं असतं, त्याच महिपतीच्यामुळे धुमाळचाळी काबीज करण्यासाठी गेलेल्या महिपतीला पाहून पळालेली कविता कुसुम सोबत परत आली असली तरी नियतीने त्याच वेळेला रविराजांना त्याच धुमाळचाळीमध्ये आणत आता मात्र खूप मोठा गौप्यस्फोट करण्याचा निर्णय घेतलेला असतो. रविराज हळूहळू त्या दिशेने येत असतात. त्यावेळेला कविता सांगत असते की हे बघा, ज्या वेळेला मी घरात होते ना तेव्हा एक माणूस आला होता आणि तो माणूस सगळ्यांना दमदाटी करत होता. म्हणजे ती हातवारे करून सांगण्याचा प्रयत्न करत असते की त्या माणसाला मी खूप घाबरले, मला त्या माणसाची भीती वाटत होती. कुसुम म्हणते त्या माणसाला तुम्ही ओळखता का कविताताई? कविता म्हणते मला फारसं काही नीट आठवत नाही. कविताला भूतकाळ तर आठवत असतो, पण तो माणूस कोण होता, त्याने आपल्यासोबत असं का केलं हे काही तिला आठवत नसतं किंवा त्याचं नाव आठवत नसतं. त्यामुळे हातवारे करून ती सांगत असताना मागून आता रविराज तिकडे येतात. रविराजांच्या पाठमोरी कविता असते म्हणजेच प्रतिमा असते आणि कुसुम समोर असते. रविराज कुसुमकडे पाहतात आणि आता ही पण इथेच राहते का, मग हिच्याकडे चौकशी करू का, असा विचार करत रविराज आधी धुमाळचाळीत येऊन मग आता कुसुमला भेटायचा विचार करतात. आता धुमाळचाळीत येऊन कुसुमला भेटल्यावरती रविराजांच्या समोर काय सत्य उलगडणार आणि आता मालिका कोणत्या वळणावर जाणार पाहणं फारच रंजक.